पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीची संपूर्ण जाहिरात आली आहे। मी तुम्हाला याच्या अगोदरपासून या ठिकाणी सांगितलं होतं की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी भरती आहे 28,740 जागांसाठी मी तुम्हाला सांगितलं होतं, पण 28,000 जागांसाठी जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघाली आहे आणि आपला जो अंदाज आहे हा या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो खरा लागलेला आहे। एक लक्षात ठेवा, ठीक आहे। ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे चालू होत आहे 31 जानेवारीपासून ते 14 फेब्रुवारी 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। शिक्षण 10वी पास लागते, मुलं मुली यामध्ये फॉर्म भरू शकता। महाराष्ट्रातल्या यामध्ये कोणत्या पेपरने, कोणत्या ग्राउंडने, कोणत्या मुलाखतनी 10वीच्या पर्सेंटेजवर आपलं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये सिलेक्शन होणार आहे आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं पगारसुद्धा बीपीएम पदामध्ये 12,000 ते 29,000 रुपयांना भेटणारा। असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये तो पगार भेटणार आहे 10,000 ते 24,000 रुपये आणि डाकसेवकमध्ये तो पगार भेटणार आहे 10,000 ते 24,000 रुपये। तर संपूर्ण मी तुम्हाला माहिती सांगणार। फॉर्म आपल्याला कशा प्रकारे भरायचा आहे, फॉर्म भरताना आपल्याला कोणत्या चुकांनी करायच्या आहे, प्रेफरन्स आपल्याला कशा टाकायचा आहे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। वय मर्यादा वगैरे काय याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज पडले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी 10वी मध्ये किती पर्सेंटेज आहे। आता फॉर्म भरणे चालू झाले 31 जानेवारीपासून 14 फेब्रुवारी ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। लक्षात ठेवा, आता फॉर्म भरताना आपल्याला एकदम गडबड करू नका, ठीक आहे। जेव्हा फॉर्म तुम्ही भरता मोबाईलमधूनच भरा, मी तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त मोबाईलमधूनच भरा, आपल्याला कोणतं फी वगैरे लागत नाही। एकदम इजी आहे फॉर्म भरणं, एकदम इजी आहे, सोपी आहे। सोप्या पद्धतीने आपलीच माहिती आपल्याला त्यामध्ये भरावं लागते। फॉर्म भरताना आपल्याला चुका करू, आपल्या नावामध्ये जे विद्यार्थी मिळवणं चूक करू नका, त्या कारण की ते जे विद्यार्थी मिळवणं एडिट होत नाही। एक लक्षात ठेवा, नाव आपलं जे आहे तर ते एडिट होत नाही, तर आपल्याला नाव वगैरे आपलं बरोबर टाकायचं आहे, बाबाचं नाव बरोबर टाकायचं, आईचं नाव बरोबर टाकायचं, मोबाईल नंबर बरोबर टाकायचा, ईमेल आयडी बरोबर टाकायचा आहे। गडबड आपल्याला करायची नाही आहे, एक लक्षात ठेवा। गडबड केली तर काम त्या ठिकाणी बिघडून जाणार आहे। आणि सध्या जे विद्यार्थी मिळवणं फॉर्म भरू नका, मी तुम्हाला या ठिकाणी गायडन्स करणारच आहे। डिव्हिजन वाईज जागा पाहू द्या मला या ठिकाणी, त्याचबरोबर मी तुम्हाला वेळोवेळी सांगतोच कोणत्या डिव्हिजनमध्ये आपल्याला फॉर्म भरायचा। सध्याच गडबड करू नका, ठीक आहे। आपण आपल्यामध्ये काही गडबड झाली किंवा तुम्ही चूक जरी केली तर ते जे विद्यार्थी मिळून आपल्याला दुरुस्त करता येणार आहे जेव्हा फॉर्म भरणे झाल्यावर। जर समजा तुम्हाला दुसऱ्या डिव्हिजनमध्ये फॉर्म भरायचा आहे, आता तुम्ही समजून जा चंद्रपूर डिव्हिजनमध्ये फॉर्म भरला आणि तुम्हाला कळलं की आपल्याला भंडारामध्ये लागायचं आहे, तुम्हाला जर समजा डिव्हिजन चेंज करायचं असेल तर डिव्हिजन चेंज करू शकता। तारीख गेल्यावर जे विद्यार्थी मिळून आपल्याला चेंज करता येणार आहे, त्यासाठी जे विद्यार्थी मिळून 18 ते 19 फेब्रुवारी तारीख त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। तर वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा मागितला आहे। SC/ST कॅटेगरीसाठी 18 ते 45 वर्षापर्यंत, OBC कॅटेगरीसाठी 18 ते 43 पर्यंत आणि 16 फेब्रुवारी 2026 रोजी आपलं वय मोजलं आहे, गणलं जाणार। फीचा जर आपण विचार केला जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी लागते। SC/ST कॅटेगरीची असाल, PWD असाल, ट्रान्स वुमन असाल म्हणजे ट्रान्सजेंडर असाल आणि महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा आपल्याला फी लागणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जे दिव्यांग आहे, दिव्यांगांनी जे विद्यार्थी म्हणून आवर्जून फॉर्म भरा। जे पण दिव्यांग विद्यार्थी आहे, जे पण दिव्यांग आहे, ठीक आहे, तर त्यांनी आवर्जून फॉर्म भरा। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, दिव्यांगांचा जो कडाबा हा खूप कमी जातो, एक लक्षात ठेवा। बाकीच्यापेक्षा SC ST OBC EWS ओपन या कॅटेगरीपेक्षा जे दिव्यांगांचा जो कडाबा आहे त्यांना PWD सुद्धा म्हटलं जाते, तर दिव्यांगांचा जो कडाबा हा खूप कमी या ठिकाणी जातो, एक लक्षात ठेवा। तर मी तुम्हाला या ठिकाणी समोर गायडन्स करणार आहे की आपल्याला फॉर्म कुठे भरायचा आहे। सध्या गडबड या ठिकाणी करू नका। सर्वात पहिले तुम्ही समजून घ्या फॉर्म वगैरे कसं भरायला लागते, ठीक आहे। जागा वगैरे पाहून घ्या आपल्या कॅटेगरीच्या कोणत्या ठिकाणी किती जागा आहे, आणि हे झाल्यावर जे विद्यार्थी मिळवणं निर्णय घेऊनच तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरा। मी तुम्हाला गायडन्स करणारच आहे, ठीक आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये आपल्याला फॉर्म भरताना कोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं, कोणत्या चुकांनी करायच्या, ट्रिक कोणती आपल्याला लावायची आहे। तर आपल्याला ट्रिक कोणती लावायची आहे, फॉर्म भरताना एक उदाहरण तुम्हाला देऊन आलो। जसं आता आपल्याला समजून जा अमरावती जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे, अमरावती जिल्हा आहे, तिथं समजून जा धरून चला तिथं जे विद्यार्थी मिळवणं 50 जागा आहे।
50 जागा तिथं अमरावती जिल्ह्यामध्ये 50 जागा पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसोकच्या. आता तुम्ही आहे SC कॅटेगरीचे, तुमच्या जर समजा SC कॅटेगरीच्या 10 जागा तिथं आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आणि 40 जागा ओपन कॅटेगरीच्या आहे, तर आपल्याला फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे. पहिले ते 40 जागेवर पहिले जे विद्यार्थी मिळून जे आपल्या SC कॅटेगरीच्या ज्या 10 जागा आहेत, तर त्या 10 जागेवर आपल्याला पहिले प्रेफरन्स द्यायचा आहे. त्या 10 जागेवर प्रेफरन्स दिल्यानंतर तिथून जे विद्यार्थी मिळून जेवढ्या काही जागा ओपन कॅटेगरीच्या 40 जागा आहे, तर त्या 40 जागेवर जे विद्यार्थी मिळून प्रेफरन्स द्यायचा आहे, तिथं आपल्याला फॉर्म टाकायचा आहे. ओपन कॅटेगरीच्या जागेवर आपल्याला फॉर्म टाकायचा आहे. तुम्ही जर OBC कॅटेगरीच्या आहे, OBC कॅटेगरीच्या अमरावती जिल्ह्यामध्ये 10 जागा आहे, ओपन कॅटेगरीच्या 40 जागा आहे. पहिले आपल्याला OBC कॅटेगरीच्या 10 जागेवर आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तिथं त्यानंतर जे ओपन कॅटेगरीच्या सुद्धा जागेवर आपल्याला फॉर्म भरायचा आहे, कारण की ओपन कॅटेगरीची जी जागा आहे सर्वांसाठी राखीव आहे. तुम्ही ST कॅटेगरीच्या आहे, ST कॅटेगरीच्या अमरावती जिल्ह्यामध्ये 10 जागा रिक्त आहे आणि त्याचबरोबर 40 जागा ओपन कॅटेगरीच्या आहे. पहिले जे अमरावती जिल्ह्यामध्ये जे ST कॅटेगरीच्या 10 जागा आहेत, त्या 10 जागेवर आपल्याला प्रेफरन्स टाकायचा आहे. तिथून 11व्या नंबरापासून 50 नंबरपर्यंत म्हणजे जेवढ्या काही 40 जागा ओपन कॅटेगरीच्या त्या ओपन कॅटेगरीच्या सर्व जागेवर आपल्याला फॉर्म टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही EWS कॅटेगरीच्या असाल, EWS कॅटेगरीच्या ज्या 10 जागा आहेत, तर तिथं पहिले प्रेफरन्स द्या. तिथं प्रेफरन्स दिल्यानंतर बाकीच्या काही ओपन कॅटेगरीच्या जागा आहेत तिथं प्रेफरन्स आपल्याला टाकायचा, कारण की पहा विद्यार्थी मिळून ओपन कॅटेगरीची जी जागा आहे हे सर्वांसाठी राखीव आहे. तिथं SC कॅटेगरीचा विद्यार्थी लागू शकतो ओपन कॅटेगरीवर, ST कॅटेगरीचा सुद्धा विद्यार्थी ओपन कॅटेगरीच्या जागेवर लागू शकतो, EWS कॅटेगरीचा विद्यार्थी ओपन कॅटेगरीवर लागू शकतो, त्याचबरोबर OBC कॅटेगरीचा सुद्धा विद्यार्थी ओपन कॅटेगरीवर लागू शकतो. एक लक्षात ठेवा, कारण की ओपन कॅटेगरीची जागा आहे सर्वांसाठी राखीव. आता एक उदाहरण तुम्हाला देऊन आलो. आता या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा जो कडापा आहे, या ठिकाणी समजून जा तुम्ही अमरावती डिव्हिजनमध्ये फॉर्म भरले, तुम्ही आहे SC कॅटेगरीचे, तुम्हाला इथं 90% आहे, 90% आणि ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना तिथं 89% आहे. तर ती जी जागा आहे SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मुलांना किंवा मुलींना भेटणार आहे. ज्याला जास्त तिथं पर्सेंटेज आहे त्याला ते जागा त्या ठिकाणी भेटणार आहे. आता एक उदाहरण देऊन आलो. तुम्ही OBC कॅटेगरीचे आहे, तुम्हाला 90 मार्क आहे, OBC कॅटेगरीचे आहे तुम्ही आणि ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी तिथं त्याला 89 मार्क आहे, तर ती जी जागा आहे या ठिकाणी OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला भेटणार आहे. आता तुम्ही ST कॅटेगरीच्या आहे, ST कॅटेगरीच्या समजून जर तुम्ही फॉर्म त्या ठिकाणी भरला ओपन कॅटेगरीच्या जागेवर, ओपन कॅटेगरीचा जो कडापा आहे हा जे ST कॅटेगरीचा आहे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळून तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरला आणि तुम्हाला 90% आहे आणि ओपन कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थ्यांना 89% आहे, तर ती जी जागा आहे तर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भेटणार आहे. लक्षात ठेवा, ठीक आहे. म्हणजे सांगायचं एवढं, ज्याला जास्त पर्सेंटेज असणार आहे त्याला ते जागा भेटणार. आता एक उदाहरण देऊन आलो. तुम्ही SC कॅटेगरीचे आहे, तुम्हाला 89% आणि ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 90% आहे, दोघांना फॉर्म त्या ठिकाणी भरला त्या जागेवर, तर ज्या ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ते जागा भेटणार आहे त्याला 90% आहे आणि तुम्हाला 89 असले तर ते ओपन कॅटेगरीवाल्याला जागा भेटणार आहे. त्याचबरोबर जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहे हे जे OBC कॅटेगरीच्या जागेवर फॉर्म नाही भरू शकत, SC कॅटेगरीच्या जागेवर फॉर्म नाही भरू शकत, ST कॅटेगरीच्या जागेवर फॉर्म नाही भरू शकत, EWS कॅटेगरीच्या जागेवर फॉर्म नाही भरू शकत, कारण की ती जी जागा आहे विद्यार्थी मिळवणं ते राखीव राहते. SC कॅटेगरीसाठी SCची जागा राखीव आहे. SC कॅटेगरीचा विद्यार्थी OBC कॅटेगरीची जागा घेऊ शकत नाही, OBC कॅटेगरीचा विद्यार्थी SC कॅटेगरीची जागा घेऊ शकत नाही. एक लक्षात ठेवा, कारण की त्या जागा ज्या त्या कॅटेगरीसाठी राखीव असते. एक लक्षात ठेवा, ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला फॉर्म भरायचे, आपल्या कॅटेगरीच्या जागेवर प्रेफरन्स द्यायचा आहे. तिथून जेवढ्या काही ओपन कॅटेगरीच्या जागा आहे तर त्याच्यावर सुद्धा प्रेफरन्स आपल्याला द्यायचा आहे. ते पुढे तुम्हाला सांगणारच आहे. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आजच्या व्हिडिओ थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.